कॉटन साडी म्हणजे एलिगन्स, क्लासी लुक आणि लक्ष वेधून घेणारी पर्सनॅलिटी हे समीकरण अगदी ठरलेलंच आहे. कॉटनच्या साड्यांमुळे खानदानी किंवा रॉयल लुक मिळतो, पण अनेक स्त्रियांना या साड्यांची देखभाल करणं, त्यांच्या किमती याची चिंताच वाटते. म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीतल्या कॉटन साड्या. या साड्या कमी किमतीत असल्या तरी त्या आहेत अगदी रॉयल. बनारसी कॉटन, इकत, बंगाल कॉटन, मलमल, कसाऊ असे अनेक ऑप्शन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. चला तर मग लगेच शॉपिंग सुरू करूयात. नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. साडी हा स्त्रियांचा वीक पॉइंट आणि कॉटन साडी म्हणजे तर एलिगन्स आणि क्लासी लुकसाठी फारच गरजेची. कॉटनच्या साड्या महाग असतात असं तुम्हाला वाटत असेल तर या साड्या बघा. 1000 रुपयांच्या आत अत्यंत सुंदर कॉटन साड्या पाहून किती घेऊ आणि किती नको असं तुम्हाला वाटेल. ऑफिस, समारंभ अशा कोणत्याही प्रसंगासाठी या साड्या अगदी साजेशा आहेत. या साड्या तुम्हाला ऑर्डर करायच्या असतील तर इथे जो व्हॉट्सअप नंबर दाखवला आहे त्यावरनं तुम्ही या साड्या ऑर्डर करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला फक्त या व्हिडिओत दाखवलेलं जी साडी तुम्हाला आवडेल त्या साडीचा स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचा आहे. बंगाल कॉटन साडी ही प्युअर कॉटन बंगाली हँडलूम टॅन्ट साडी आहे. बंगाल कॉटनची एक तरी साडी आपल्याकडे असायला हवी असं प्रत्येकीलाच वाटतं. आता तुम्हाला छान संधी आहे. तब्बल 47% डिस्काउंट असलेली ही साडी फक्त 899 रुपयांना मिळत आहे. यात 2 रंगाचा पर्याय आहे. संपूर्ण साडीवर बुटी वर्क आहे, त्यामुळे अगदी समारंभालाही तुम्ही ही साडी वापरू शकता. या साडीसोबत ब्लाउज पीसही मिळतो. वजनाला अगदी हलकी, त्वचेला मुलायम स्पर्श करणारी ही साडी वापरायलाही अगदी सोपी आहे. मलमल कॉटन साडी ही मलमल डिझाईनची प्युअर कॉटन साडी ब्लाउज सोबत मिळते. ही 100% प्युअर कॉटन आहे. मलमलच्या डिझाईनमुळे या साडीला फारच एलिगंट लुक मिळतो. रोजच्या वापराला, ऑफिस, छोटे समारंभ यासाठी ही साडी अगदी परफेक्ट आहे. तुम्ही गिफ्ट देण्यासाठीही या साडीचा विचार करू शकता. ग्रे आणि व्हाईट या रंगाचं क्लासी कॉम्बिनेशन यात आहे. या साडीवर 53% डिस्काउंट असल्याने सध्या ती फक्त 886 रुपयांना मिळते. कलमकारी बाटिक प्रिंट साडी ही साडी अगदी खास आहे. कलमकारी बाटिक इकत प्रिंट नेहमीच खास दिसते. शिवाय ही 100% सॉफ्ट कॉटन आहे. यात नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला आहे. ऑफिससाठी, कोणत्याही समारंभासाठी ही साडी अगदी परफेक्ट चॉईस आहे. तुमच्या निवडीचं वेगळेपण या साडीतून लक्षात येईल. ही साडी त्वचेलाही अगदी मुलायम स्पर्श करते. या साडीसोबत ब्लाउज पीसही आहे. 78% डिस्काउंटसह ही साडी फक्त 896 रुपयांना मिळते. कसाऊ साडी कसाऊ साडी सगळ्यांचीच लाडकी असते. फारच देखणी, पारंपरिक ही साडी नेसायलाही अगदी हलकी, सहज असते. इथे ही साडी तुम्हाला फक्त 649 रुपयांना मिळते. त्यामुळे कसाऊ घेण्यासाठी साऊथला न जाता घरबसल्या तुम्ही ही साडी घेऊ शकता. साडीमध्ये ब्लाउज पीसही आहे. सुंदर सोनेरी बॉर्डरमुळे या साडीचा एथनिक लुक अधिकच सुंदर दिसतोय. बनारसी कॉटन साडी बनारसी कॉटन साडीची तुलना कुठल्याच साडीशी होऊ शकत नाही. बनारसी कॉटन साडी म्हणजे सगळा रॉयल कारभार. पण अशी रॉयल साडी सध्या फक्त 549 रुपयांना मिळते. संपूर्ण साडीभर बांधणी बंदेज प्रिंट आहे. शिवाय ब्लाउजलाही जरी बॉर्डर आहे आणि पदरावरची डिझाईन तर अप्रतिम आहे. त्यामुळे या साडीचा लुक फारच खुलतोय. साडीला एका बाजूला जरी बॉर्डर आणि एका बाजूला 12 प्रिंट बॉर्डर आहे. ही साडी नेसल्यानंतर तुमचं वेगळेपण ठसठशीत दिसेल हे नक्की. कॉटन साडीवर स्टाईल कशी करायची? उन्हाळ्याच्या सीझनमध्ये हलकी सुती कपडे सर्वात आरामदायक असतात. गंमत म्हणजे फॅशन इंडस्ट्रीमध्येही कॉटन फॅब्रिकवर बरेच प्रयोग केले गेले आहेत. विशेषतः महिलांना उन्हाळी हंगामात सुती फॅब्रिक सारख्या विविध प्रकारचे कपडे घालण्याचा पर्याय असतो. बाजारात आपल्याला कॉटन सलवार सूट पासून कॉटन साड्यांपर्यंत बरीच विविधता आढळते.
जर तुम्ही साडी प्रेमी असाल तर तुम्हाला कॉटन फॅब्रिकमध्येच साडीचे बरेच पर्याय बघायला मिळतील. कॉटन साडी, सुती साडीसह सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण ती कोणत्याही प्रसंगी घालू शकता. आपल्याला स्टाईल करण्यासाठी योग्य टिप्स माहीत असणे आवश्यक आहे. कॉटन साडीमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी ट्युनिक स्टाईलचा कोट ब्लाउज परिधान करू शकता, जो साडीशी जुळत असून त्यांना अगदी वेगळा लुक देतो. अशा प्रकारे सुती साडी घालून आपण कोणत्याही दिवसाच्या पार्टीत सहभागी होऊ शकता. सुती साडीसह ब्लाउज कसे डिझाईन करावे? सुती साडीच्या प्रिंट आणि फॅब्रिकनुसार आपण ब्लाउज डिझाईन निवडावे. रॉ मँगो फॅशन लेबलची डिझायनर कॉटन सिल्क साडीसह सैल चायनीज कॉलर ब्लाउज घालू शकता. आपण पाहिजे असल्यास आपण कॉटन साडीसह कुर्ता ब्लाउज किंवा डिझायनर ब्रोकेड ब्लाउज देखील घालू शकता. या प्रकारच्या ब्लाउज डिझाईनची निवड करण्यापूर्वी साडीचा नमुना नक्की तपासून बघा. कॉटन साडीसह दागिने. उन्हाळ्याच्या मोसमात आपण जड दागिन्याऐवजी हलक्या वजनाचे दागिने निवडावेत. यासाठी आपण चांदी किंवा ऑक्सिडाइज दागिने घालू शकता. सुती साडीबरोबर तुम्ही कागदाचे दागिने घालू शकता. मार्केटमध्ये आपल्याला बऱ्याच डिझायनर पेपर ज्वेलरी मिळतील. जर आपल्याला सोन्याचे दागिने घालायचे असतील तर आपण पातळ सोन्याच्या साखळ्या आणि पेंडंट घालणे चांगले. भारी सोन्याचे दागिने परिधान केल्याने आपल्या कॉटन साडीचा लूक खराब होऊ शकतो. कॉटन साडी मेकअप. जर आपण हलकी शेड आणि ओले कॉटन साडी घातली असेल तर किमान मेकअप करा. जर आपण गडद, सावली आणि भारी भरतकाम किंवा चंदेरी रेशीम सुती साडी परिधान केली असेल आणि आपल्याला रात्रीच्या पार्टीत सहभागी व्हायचं असेल तर आपण काही गडद मेकअप करू शकता. कॉटन साडीची काळजी कशी घ्यायची जेणेकरून कॉटन साडी जुनी दिसणार नाही? अनेक महिलांना साड्या धुण्याची योग्य पद्धत माहिती नसते, त्यामुळे त्यांच्या महागड्या साड्या खराब होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जे सांगत आहोत त्यामुळे तुमची साडी खराब होणार नाही आणि तुमच्या साडीला दीर्घायुष्य लाभेल. कॉटनच्या साड्या पहिल्यांदा धुण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडे मीठ टाकून ठेवा. असे केल्याने सुती साडीचा रंग पक्का होतो, यामुळे त्याचा रंग घट्ट होईल. यानंतर तुम्ही तुमची कॉटन साडी नेहमीप्रमाणे धुवू शकता. कॉटनच्या साड्या नेहमी वेगळ्या धुवाव्यात. इतर कपड्यांमध्ये मिसळून ते धुवू नका, त्यामुळे कॉटनच्या साड्या खराब होतात. तसेच कॉटनच्या साड्या धुतल्यानंतर कधीही पिळू नका, त्यामुळे त्या साड्यांचे तंतू कमकुवत होतात आणि काही काळाने साड्या फाटतात. कॉटनच्या साड्या दीर्घकाळ नवीन दिसण्यासाठी आणि त्या चांगल्या ठेवण्यासाठी त्यामध्ये स्टार्च टाकत राहा. त्यामुळे या साड्या लवकर कमकुवत होणार नाहीत आणि त्या नवीनही राहतील. काही सुती साड्यांना खास धाग्यांनी भरतकाम केलेले असते. अशा साड्या वॉशिंग मशीनमध्ये धुवू नका. अशा साड्या नेहमी स्वतःच्या हातांनी धुवा. यानंतर तुम्ही या एम्ब्रॉयडरी कॉटन साड्या सुकवण्यासाठी अजिबात पिळू नका, त्यामुळे नक्षीदार धागे बाहेर येण्याची आणि खराब होण्याची शक्यता वाढते. सुती साड्या नेहमी पसरवून वाळवाव्यात. अनेक वेळा अशा प्रकारे सुकवताना प्रेसची गरज भासत नाही. आपण सर्वजण आपल्या सुती साड्या घरी धुण्यास प्राधान्य देतो, नाही का? परंतु आपण ते योग्य प्रकारे कसे धुवावे हे देखील माहीत असणे गरजेचे असते. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.